नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण 15 जुलै रोजीचं चालू घडामोडी जे आहे तर याचं सेशन बघत आहोत. तुम्हाला आय होप लेक्चर जे आहेत आवडत असतील. लेक्चर आवडत असतील लेक्चरला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सुरुवात करूया आजच्या लेक्चरला इंटरेस्टिंग क्वेश्चनने. बघा, जुलै 2025 मध्ये सापडलेल्या पेथिया डेब्रुगडेसिस हा गोड्या पाण्यातील मासा कोणत्या ठिकाणाहून मिळवला गेला आहे? तर सर्वप्रथम गोड्या पाण्यातील हा एक नवीन माशाचा शोध लागलेला आहे आणि हा मासा दिब्रुगड आसाम मध्ये मिळालेला आहे, ब्रह्मपुत्रा नदीमध्ये. ब्रह्मपुत्रा नदीमध्ये मग दिब्रुगड मधून हा मासा मिळालेला आहे, म्हणून याला दिब्रुगडच्या नावावरूनच नाव देण्यात आलेले आहे, पेथिया दिब्रुगडेसिस. तर आपण जर बघितलं तर या माशाचा शोध जो आहे तो केंद्रीय अंतर्देशीय मत्स्य व्यवसाय संशोधन संस्था आणि मणिपूर विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी मिळून या माशाचा शोध लावलेला आहे. ब्रह्मपुत्रा नदीचा जो मैदान नावाचा भाग आहे गोड्या पाण्याचा, त्या ठिकाणी हा मासा सापडलेला आहे. पेथिया दिब्रुगडेसिस याचं नाव ठेवण्यात आलेलं आहे. पर्यावरणाविषयक प्रश्न होता, मग पर्यावरणीय घडामोडी बघूया. भारतातील पहिले फुलपाखरू अभयारण्य केरळमध्ये सुरू करण्यात आलं. आशियातील सर्वात मोठी जंगल सफारी हरियाणामध्ये सुरू करण्यात आली. भारतातील पहिलं ग्रीन डेटा सेंटर गाझियाबाद उत्तर प्रदेशमध्ये सुरू करण्यात आलं. दिल्ली मुंबई एक्सप्रेसवेवर भारतातील सर्वात लांब प्राण्यांच्या ओव्हरपास कॉरिडॉरचं अनावरण रणथंबोर व्याघ्र प्रकल्पामध्ये करण्यात आलं. हिमनदीने झाकलेल्या इलियान्मा ज्वालामुखीचा उद्रेक कुठे झाला? तर अमेरिकेमध्ये. पर्यावरण संरक्षणासाठी माझी वसुंधरा 6.0 मोहीम कोणी सुरू केली? तर महाराष्ट्र सरकारने. जागतिक वर्षावन दिन कधी साजरा करण्यात येतो? तर 22 जूनला. इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्सचे अध्यक्ष कोण बनले? तर भूपेंद्र यादव. 46वी अंटार्क्टिक करार सल्लागार बैठक आणि 26वी पर्यावरण संरक्षण समितीची बैठक कुठे आयोजित करण्यात आली? तर भारतामध्ये. आता यावर कुठे प्रश्न विचारला जाऊ शकतो? तर पहिले फुलपाखरू अभयारण्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. आशियातील सर्वात मोठी जंगल सफारी लक्षात ठेवा. त्यानंतर जर बघितलं तर जे काही वसुंधरा मोहीम आहे, माझी वसुंधरा 6.0 मोहीम जी आहे, त्यावर प्रश्न येऊ शकतो. इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्सवर प्रश्न येऊ शकतो. आणि 46व्या आंतरराष्ट्रीय करार सल्लागार बैठक आणि 26वी संरक्षण समिती यावर प्रश्न येऊ शकतो. सगळंच महत्वाचं आहे. जे काही अनवॉन्टेड होतं त्याला मी काढून टाकलेलं आहे. जे मला मोस्ट इम्पॉर्टंट घडामोडी वाटल्या पर्यावरणीय 2025 मधल्या, त्याच आपण इथं ठेवलेल्या आहे आणि त्यात स्टार मार्क केलेले तर अजूनच मोस्ट इम्पॉर्टंट आहे. पुढे जाऊया. जागतिक जैव उत्पादन दिन 2025 कधी साजरा केला जातो? तर जागतिक जैव उत्पादन दिन 7 जुलैला सेलिब्रेट केला जातो. तर आपण जर बघितलं तर जैव उत्पादन जे आहे तर पर्यावरणाचा वापर करून गोष्टींची निर्मिती करणं, पर्यावरणाशी संबंधित गोष्टी निर्माण करणं. फॉर एक्झाम्पल आपण जर बघितलं तर पर्यावरणाचा वापर करून आपण काय तयार करत आहोत? इथेनॉलचा वापर करत आहोत. शेतातले जे काही पिकं आहे त्यांचा राहिलेला जो काही चारा आहे तर त्याचा वापर करून आपण इथेनॉलचा निर्मिती करत आहोत. तर अशा प्रकारे जैव उत्पादन तयार करण्याबाबतीचा दिवस आहे 7 जुलै. बघा, 7 जुलै जो आहे तो जागतिक जैव उत्पादन दिन म्हणून सेलिब्रेट केला जातो. या दिवसाचा उद्देश जैविक उत्पादनाच्या महत्त्वाबाबत जागरूकता पसरवणे, म्हणजे या उत्पादनामुळे पर्यावरणाला कोणतं नुकसान होणार नाहीये, पर्यावरणीय शाश्वतता आणि हवामान कृती मध्ये त्यांचं योगदान जे आहे तर ते अधोरेखित करणे. हा दिवस 2021 मध्ये पहिल्यांदा सेलिब्रेट करण्यात आला होता. या वर्षीची थीम आहे द बायो E3 मेथड. पुढे जाऊया. तिसरा प्रश्न आहे, जुलै 2025 मध्ये एलॉन मस्क यांनी कोणत्या नावाने नवीन राजकीय पक्ष स्थापन करण्याची घोषणा केली आहे? तर एलॉन मस्क आणि डोनाल्ड ट्रम्प यांचं भांडण झालं होतं मागं, आणि आता एलॉन मस्क यांनी स्वतःची सेपरेट पार्टी स्थापन करण्याचा निर्णय घेतलेला आहे. तिचं नाव ते ठेवणार आहे अमेरिका पार्टी. आता मित्रांनो, अजून एक इंटरेस्टिंग फॅक्ट तुम्हाला सांगतो. इलॉन मस्कने जरी पार्टी स्थापन केली तरी पण उद्या जाऊन इलॉन मस्क राष्ट्रपती बनू शकत नाही. अमेरिकेचे ते राष्ट्रपती बनू शकत नाही. कारण अमेरिकेचं जर राष्ट्रपती बनायचं असेल एखाद्या व्यक्तीला तर त्याचा जन्म जो आहे तो अमेरिकेमध्ये होणं गरजेचं आहे. पण इलॉन मस्क यांचा जन्म जो आहे तर तो दक्षिण आफ्रिकेमध्ये झालेला आहे. दक्षिण आफ्रिकेमध्ये झालेला आहे. तर दक्षिण आफ्रिकेचे वडील आहे इलॉन मस्क यांचे. मग आई कुठले आहे? अमेरिकेचे आहे का? आई अमेरिकेची नाही. आई जे आहे तर ते कॅनडाच्या आहे. कॅनडाच्या आहे. तर आई वडील जन्म दक्षिण आफ्रिकेमध्ये झाला
नंतर ते कॅनडामध्ये स्थायिक झाले आणि नंतर कॅनडावरून ते USA अमेरिकेमध्ये शिफ्ट झालेले आपल्याला बघायला मिळतात. आणि आता अमेरिकेमध्ये एलॉन मस्क पार्टी स्थापन करणार आहे. अमेरिकेचं जर राष्ट्रपती व्हायचं असेल तर जन्म जो आहे तो अमेरिकेमध्ये होणं गरजेचं आहे. जन्म जर झाला तरच तो व्यक्ती अमेरिकेचा राष्ट्रपती बनू शकतो. आता भारतामध्ये राष्ट्रपती होण्यासाठी जन्मच भारतामध्ये झाला पाहिजे अशी कोणती अट नाहीये, हा सुद्धा मुद्दा लक्षात ठेवा. पुढे जाऊया. अमेरिकेचे उद्योजक बिझनेसमॅन एलॉन मस्क यांनी एका नव्या राजकीय पक्षाची स्थापना केलेली आहे, जिचं नाव आहे अमेरिका पार्टी. रिपब्लिकन पार्टी जी आहे ती डोनाल्ड ट्रम्पची आहे आणि डेमोक्रेटिक पार्टी जी आहे तर ती कमला हॅरिस, जो बायडन, बराक ओबामा त्यांची डेमोक्रेटिक पार्टी आहे. मग आपण जर बघितलं तर या दोन पार्टींची सत्ता जी आहे तर ती आपल्याला अमेरिकेमध्ये बघायला मिळते. मोस्ट ऑफ द कधी रिपब्लिकन पार्टी सरकार येतं तर कधी डेमोक्रेटिक पार्टीचं सरकार येतं. जसं आपल्या भारतात सुद्धा आहे, भाजप आणि काँग्रेस दोन मोठे पक्ष आहे, पण भारतामध्ये इतर पक्षांचं सुद्धा अस्तित्व आहे, पण अमेरिकेमध्ये या दोन पार्टीज मोठ्या प्रमाणावर आपल्याला बघायला मिळतात. तर आता याला टक्कर देण्यासाठी एलॉन मस्क यांनी अमेरिका पार्टीची घोषणा केलेली आहे. तर महत्वाचा मुद्दा आहे, बाकी सगळं आपण बघितलेलं आहे. ते राष्ट्रपती बनू शकत नाही कारण त्यांचा जन्म अमेरिकेमध्ये झालेला नाहीये. मग त्याचं कारण सुद्धा आपण बघितलेलं आहे. आता पुढे जाऊया. जुलै 2025 मध्ये भारताने चेन्नईच्या किनाऱ्यावर जा माता नावाचा तटरक्षक सराव कोणत्या देशासोबत केलेला आहे? सर तुमचं स्पेलिंग मिस्टेक चुकलं आहे, जय माता पाहिजे होतं. तर हे जय माता नाहीये मित्रांनो, जा माता आहे. काय आहे? जा माता. जा माताचा मिनिंग काय? तर जा फॉर जपान आहे. जा फॉर जपान आहे. ठीक आहे, जा फॉर जपान पण नाही म्हणता येणार. या पूर्ण शब्दाचा जो अर्थ आहे जा फॉर जपान तुम्ही लक्षात ठेवा, पण या पूर्ण शब्दाचा अर्थ आहे सी यू अगेन. सी यू अगेन म्हणजे नंतर भेटू. याचा अर्थ काय आहे? जा माता या शब्दाचा अर्थ काय आहे? नंतर पुन्हा भेटू. पुन्हा भेटू. तर सी यू अगेन असा या शब्दांचा अर्थ आहे. आणि हा युद्ध सराव जो आहे तर तो भारताने चेन्नईमध्ये केलेला आहे, चेन्नईच्या किनाऱ्यावर केलेला आहे. तर जा माता कोणाशी संबंधित आहे? तर जपानशी संबंधित युद्ध सराव आहे. जपानचं तटरक्षक दल आणि भारताचं तटरक्षक दलाने केलेला हा सराव आहे. जा माता नाव लक्षात ठेवा, त्याचा अर्थ जो आहे तो सुद्धा लक्षात ठेवा. तर भारत आणि जपानने चेन्नईच्या समुद्र किनाऱ्यावर हा युद्ध सराव जो आहे तटरक्षक दलांचा हा केलेला आहे. त्यांचं जहाज 7 जुलै 2025 ला आपल्या बंदरामध्ये आलं होतं. जहाजाचं नाव आहे इत्सुकुशिमा. तर हे जहाज आपल्याकडे आलं होतं. त्यानंतर मग युद्ध सरावाचं आयोजन झालेलं आहे. पुढे जाऊया. जुलै 2025 मध्ये इंडियन प्रीमियर लीग म्हणजे IPL मध्ये कोणता संघ सर्वात मौल्यवान संघ ठरला आहे? तर IPLचा सध्या सगळ्यात मौल्यवान संघ ठरलेला आहे रॉयल चॅलेंजर बँगलोर. IPLचा 18वा सीझन जो आहे, 18वा सीझन, तर हा कोणी जिंकलेला आहे? तर RCB ने जिंकलेला आहे. लक्षात ठेवा. आणि त्यानंतर रॉयल चॅलेंजर बँगलोरचं व्हॅल्युएशन जे आहे ते वाढलेलं आहे. 18वा सीझन होतं. हे कसं लक्षात ठेवायचं? विराट कोहलीचा जर्सी नंबर किती आहे? 18. आणि मग 18वा जो काही RCBचं टायटल जे आहे ते विराट कोहलीच्या संघाने म्हणजे RCB ने जिंकलेलं आहे. अशाही प्रकारे तुम्ही लक्षात ठेवू शकता. आवृत्ती विजेता. पुढे जाऊया. आपण जर बघितलं तर त्यांचं व्हॅल्युएशन 2024 मध्ये 227 दशलक्ष डॉलर होतं, मिलियन डॉलर्स होतं. त्याचं 269 मिलियन डॉलर्स पर्यंत पोहोचलेलं आहे. आपण जर बघितलं मुंबई इंडियन्स दुसऱ्या क्रमांकावर आहे 242 मिलियन डॉलर्ससह आणि चेन्नई तिसऱ्या क्रमांकावर आहे 235 मिलियन डॉलर्ससह. आपण जर बघितलं 3 जून रोजी IPL ची फायनल मॅच झाली होती, ज्यामध्ये रॉयल चॅलेंजर बँगलोरने पंजाब किंग्सचा पराभव करून आपलं पहिलं विजेतेपद जिंकलं होतं. 6वा क्वेश्चन मोस्ट इम्पॉर्टंट आहे. डासाच्या समस्येवर मात करण्यासाठी कोणत्या राज्य सरकारने AI आधारित स्मॉस प्रणाली वापरण्यास सुरुवात केली आहे? तर डासांचं प्रमाण जर वाढत असेल तर त्याला कंट्रोल करण्यासाठी आंध्र प्रदेश सरकारने AI आधारित प्रणाली विकसित केलेली आहे, ज्यामध्ये ड्रोनचा वापर होणार आहे. डास जे आहे तर त्यांची ओळख पटवली जाणार आहे की डेंग्यूचा डास किंवा विशिष्ट रोगाचा TBचा डास, हे डास कोणत्या एरियामध्ये आहे आणि मग त्या एरियामध्ये तशा प्रकारच्या ज्या काही आपण म्हणूया उपाययोजना ज्या आहेत त्या डासांच्या विरोधात केल्या जाणार आहे. स्मॉस प्रणालीचा फुल फॉर्म काय आहे? तर स्मार्ट मॉस्किटो सर्व्हलन्स सिस्टम. स्मार्ट मॉस्किटो सर्व्हलन्स सिस्टम असायचा फुल फॉर्म आहे. आंध्र प्रदेशने डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया सारख्या डासांमुळे होणारे जे काही आजार आहे
तर त्यांना प्रतिबंधित करण्यासाठी किंवा त्यांच्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी स्मॉस आधारित एक प्रणाली सुरू केली आहे, जी AI वर आधारित असणार आहे. स्मॉस AI वर आधारित प्रणाली सुरू करण्यात आलेली आहे. तर या डासांची प्रजनन स्थळ जी आहे त्यांना टार्गेट इथे केले जाणार आहे AIच्या मदतीने. पुढे जाऊया. लेक्चरमध्ये पुढे जाण्या अगोदर राज्यसेवा आपण फाउंडेशन बॅच सुरू केली आहे. या फाउंडेशन बॅच मध्ये आता तुम्हाला 7 बॅचेस मिळणार आहे. सुरू केली होती तेव्हा 5 बॅचेस मिळत होत्या. आता या राज्यसेवेचा प्री मेन्स इंटरव्ह्यूचा सिलेबस सोबत तुम्हाला 21,000 PYQ, NCERT बॅच, स्टेट बोर्ड बॅच, नोट्स पॅक, टेस्ट सिरीज प्लस चालू घडामोडी बॅच आणि आता एक नवीन बॅच आपली सुरू होत आहे मराठी आणि इंग्रजी व्याकरणचे आतापर्यंतची MPSC ने घेतलेले सर्व PYQ स्पष्टीकरणासहची बॅच. सेम तुम्हाला कंबाईन फाउंडेशन बॅच मध्ये ही सेम बॅच उपलब्ध होऊन जाईल. तर बघा मित्रांनो, त्याचबरोबर जर बघितलं तर कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सी साठी आपण विजेता बॅच 1 सुरू केलेली आहे आणि राज्यसेवेसाठी पूर्व परीक्षेसाठी विजयश्री बॅच 2 सुरू केली आहे. तर या विजयश्री आणि विजेता पूर्व परीक्षेचे बॅचेस आहे आणि फाउंडेशन बॅच जे आहे ते मुख्य इंटरव्ह्यू आणि पूर्वसाठी तुम्हाला उपयुक्त असणार आहे. यशोदय बॅच ग्रुप सीच्या मेन्ससाठी आपण सुरू केलेली आहे. तर त्याचबरोबर 21,000 PYQ बॅच सुरू केलेली आहे. सर्व GSचे सब्जेक्ट यामध्ये कव्हर केले जाणार आहे. 21,000 पेक्षा जास्त PYQ यामध्ये तुमचे कव्हर केले जाणार आहे. ही बॅच सब्जेक्ट वाईज सुद्धा असणार आहे. सर्व बॅचेस मध्ये या नोट्स दिल्या जातील. या नोट्स तुम्ही सेपरेट सुद्धा घेऊ शकता. सर्व राज्यसेवेच्या बॅचेस मध्ये राज्यसेवेची टेस्ट सिरीज दिली जाणार आहे, ती तुम्ही सेपरेट सुद्धा घेऊ शकता. आपण जर बघितलं तर तुम्ही जर आपला ॲप डाउनलोड केलं नसेल तर ॲप डाउनलोड करा, कारण याच ॲप्लिकेशन मध्ये लेक्चरची PDF जी आहे चालू घडामोडीच्या ती देणं आपण सुरू केलेलं आहे. त्याचबरोबर तुम्हाला जर बॅच जॉईन करायची असेल तर ॲप डाउनलोड केल्यानंतर इथं बॅच तुम्ही सिलेक्ट करू शकता. बॅच तुम्ही सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला फी मध्ये डिस्काउंट मिळणार आहे. मग ते कसं, तर बॅचवर थोडंसं खाली स्क्रोल करा, एकदम शेवटी या. शेवटी आल्यानंतर तुम्हाला ऑप्शन दिसेल हॅव अ कुपन कोड अप्लाय हिअर. तर ते ठिकाणीवर क्लिक करा आणि क्लिक केल्यानंतर तुम्हाला कुपन कोड टाकायला ऑप्शन मिळेल. तर तिथं CJ लाईव्ह कुपन कोड टाका, स्पेस नका देऊ, अप्लाय करा. तुमचं 10% डिस्काउंट फी मध्ये झालेलं असेल. बघा पुढे जाऊया. ब्राझीलचा सर्वोच्च नागरी सन्मान कॉलर ऑफ द नॅशनल ऑर्डर ऑफ द सदर्न क्रॉस ने कोणाला सन्मानित करण्यात आलेला आहे. तर बघा ब्राझीलचा हा सर्वोच्च नागरी सन्मान जो आहे तो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देण्यात आलेला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 26 आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळवणारे 26 देशांनी यांना आपल्या देशाचा सर्वोच्च सन्मान दिलेला आहे. असे एकमेव पंतप्रधान भारताचे कोण आहे तर नरेंद्र मोदीजी आहे. तर अतिशय महत्त्वाचे पुरस्कार जे आहे ते त्यांना मिळालेले आहे. 2025 मध्ये कोणी कोणी पुरस्कार दिले तर हे मी तुम्हाला दाखवणार आहे. तर कॉलर ऑफ द नॅशनल ऑर्डर ऑफ द सदर्न क्रॉस हा पुरस्कार ब्राझीलने मोदीजींना दिलेला आहे. ब्राझील आणि भारताचे द्विपक्षीय संबंध मजबूत करण्यासाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. ब्राझीलचे अध्यक्ष लुला द डिसिल्वा यांच्या मार्फत हा पुरस्कार त्यांना देण्यात आलेला आहे. मोदीजींचा हा 26वा आंतरराष्ट्रीय पुरस्कार आहे. तर ॲज अ मोदीजी व्यक्ती म्हणून हा पुरस्कार दिला जातो असं नाहीये. आपण जर बघितलं व्यक्ती या नात्याने तसेच देशाचा पंतप्रधान या नात्याने सुद्धा हा पुरस्कार दिला जातो. तर आपण जर बघितलं तर वेगवेगळ्या देशाने मोदीजींना वेगवेगळे पुरस्कार दिलेले आहे. जसं की त्रिनिदाद अँड टोबॅगोने द ऑर्डर ऑफ द रिपब्लिक ऑफ त्रिनिदाद अँड टोबॅगो हा पुरस्कार दिलेला आहे. घानाने द ऑफिसर ऑफ द ऑर्डर ऑफ द स्टार ऑफ घाना. सायप्रसने द ग्रँड क्रॉस ऑफ द ऑर्डर ऑफ मकारियोस III. श्रीलंकाने मित्र विभूषण. मॉरिशसने द ग्रँड कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द स्टार अँड की ऑफ द इंडियन ओशन. कुवेतने ऑर्डर ऑफ द मुबारक अल कबीर. त्यानंतर गुआनाने द ऑर्डर ऑफ द एक्सलन्स. बार्बाडोसने ऑर्डर ऑफ फ्रीडम. तर हे काही 2025 मध्ये नरेंद्र मोदीजींना मिळालेले पुरस्कार आहे. ऑर्डर ऑफ द अँड्रू द अपॉस्टल हा रशियाने पुरस्कार मोदीजींना पहिलेच दिला होता, म्हणजे पहिलेच घोषित केला होता. प्रदान जो आहे तो यावर्षी करण्यात आलेला आहे. तर 26 पुरस्कार जे आहे ते वेगवेगळ्या देशांनी नरेंद्र मोदीजींना दिलेले आहे. जसं आपला भारतरत्न पुरस्कार आहे तसे या देशांचे वेगवेगळे पुरस्कार आहे. पुढे जाऊया. 8वा प्रश्न. एशियन पॅरा आर्चरी चॅम्पियनशिप 2025 च्या पदक तालिकेमध्ये भारताने कोणतं स्थान मिळवलेलं आहे. तर एशियन पॅरा आर्चरी चॅम्पियनशिप 2025 मध्ये भारताने द्वितीय स्थान मिळवलेलं आहे. ही चॅम्पियनशिप कुठे आयोजित करण्यात आली हे आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. चायनामधील बीजिंग मध्ये हिचं आयोजन करण्यात आलं होतं.
चायना ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ स्पोर्ट्स सेंटर फॉर डिसेबल्ड पर्सन या संस्थेच्या माध्यमातून हिचं आयोजन करण्यात आलं. आवृत्ती लक्षात ठेवायची आपल्याला. या स्पर्धेची ही 8वी आवृत्ती आहे. एशियन पॅरा आर्चर चॅम्पियनशिप भारताचं दुसरं स्थान आहे. भारताचे मेडल लक्षात ठेवणं खूप सोपं आहे. 3 गोल्ड मेडल, 3 सिल्वर मेडल, 3 ब्रॉन्झ मेडल. 1 नंबरला चायना होता, 10 गोल्ड मेडल, 4 सिल्वर मेडल, 3 ब्रॉन्झ मेडल. आणि तिसऱ्या क्रमांकावर सिंगापूर आहे, ज्यांच्याकडे 1 गोल्ड मेडल आपल्याला बघायला मिळतं. पुढे जाऊया 9वा प्रश्न. नीती आयोगाने जारी केलेल्या ईशान्य प्रदेश जिल्हा शाश्वत विकास निर्देशांक म्हणजे खास ईशान्य प्रदेशासाठी जो काही सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स बाबतचा निर्देशांक अहवाल 2023-24 नुसार 121 जिल्ह्यांमध्ये कोणता जिल्हा अव्वल स्थानावर आहे? तर ईशान्य भारतात जे 121 जिल्हे आहे तर त्या ठिकाणी जर बघितलं तर टॉपचा जिल्हा कोणता आहे ज्याने एसडीजी बाबत सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स बाबत बेस्ट कामगिरी केली आहे तो आहे हणथियाल. ठीक आहे, हणथियाल नावाचा जिल्हा आहे. तर याचं नाव थोडंसं उच्चाराला वेगळं आहे, हणथियाल. तर अशा प्रकारे याचा उच्चार केला जातो. मिझोरम मधील हा जिल्हा आहे. तर हा सगळ्यात टॉपला आहे. आपण जर बघितलं तर नीती आयोग बाकी इतर राज्यांसाठी एसडीजी इंडिया इंडेक्स जो आहे तर तो जारी करतं आणि त्यामध्ये केरळ आणि उत्तराखंड जे होते ते टॉपचे राज्य होते. केरळ आणि उत्तराखंड जे आहे तर ते टॉपचे राज्य होते. तो राज्य बाबत होता. पण ईशान्य भारतासाठी तो हा निर्देशांक जिल्ह्यांच्या बाबत इथं प्रकाशित करण्यात आलेला आहे. मग आपण जर बघितलं तर 121 जिल्ह्यांबाबत हा निर्देशांक देण्यात आलेला आहे, नीती आयोगाने दिला. हे आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. ईशान्येकडील 8 राज्यांसाठी हा निर्देशांक देण्यात आला. मिझोरमचा हणथियाल हा जो काही जिल्हा आहे हा टॉपला आहे. आणि अरुणाचल प्रदेशमधील लोंगडिंग जिल्हा जो आहे तो 121व्या क्रमांकावर आहे, म्हणजे लास्टला आहे. ही याची सेकंड आवृत्ती आहे, दुसरी आवृत्ती आहे. पहिल्या आवृत्तीमध्ये 64 जिल्हे होते. पहिल्या आवृत्तीमध्ये 64 जिल्हे होते ज्यांची कामगिरी आपण जर बघितली तर चांगली होती. आणि 39 जिल्हे जे होते तर त्यांची कामगिरी जी आहे तर ती थोडी खराब होती. आता या वर्षी 103 जिल्हे चांगली कामगिरी करताय आणि फक्त 18 जिल्ह्यांची कामगिरी खराब आहे. हे तुम्हाला या मॅपवरून दिसत असेल. पुढे जाऊया. मागच्या वेळी हा निर्देशांक कधी देण्यात आला होता? 21-22. आता डायरेक्ट 23-24 मध्ये देण्यात आलेला आहे. तर हे जिल्हे आणि त्यांचे गुण तुम्ही बघू शकता. पुढे जाऊया. बघा, मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन. यूपीआयचा वापर करण्यास परवानगी देणारा पहिला कॅरेबियन देश कोणता बनलेला आहे? तर यूपीआयचा वापर करण्यास परवानगी देणारा पहिला कॅरेबियन देश बनलेला आहे त्रिनिदाद अँड टोबॅगो. यूपीआयचा फुल फॉर्म तुम्हाला विचारला जाऊ शकतो. युनिफाईड पेमेंट इंटरफेस असा यूपीआयचा फुल फॉर्म आहे. बघा मित्रांनो, यामुळे काय होणार आहे तर भारताचा दबदबा जो आहे तो जागतिक लेवलवर वाढणार आहे. कारण भारताच्या डिजिटल पेमेंट सिस्टम जे आहे तर ते जगामधील इतर देश स्वीकारत आहे. ही आपल्यासाठी खूप चांगली बाब आहे. पुढे जाऊया. 11वा प्रश्न. कन्फेशन्स ऑफ अ शेक्सपियर ॲडिक्ट या पुस्तकाचे लेखक कोण आहे? तर व्ही.एस. रवी यांनी कन्फेशन ऑफ अ शेक्सपियर ॲडिक्ट नावाचं पुस्तक लिहिलेलं आहे. पुस्तक इंग्रजी भाषेतील आहे. आपण जर बघितलं तर व्ही.एस. रवी जे आहे ते माजी वरिष्ठ IPS अधिकारी आहे, लेखक आहे. शेक्सपियरवरील जे काही साहित्य आहे त्याच्यावर त्यांचं खूप प्रेम होतं आणि त्यावर त्यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे. पुढे जाऊया. 12वा क्वेश्चन. जुलै 2025 मध्ये अर्जेंटिनाने शहराची प्रतिकात्मक चावी की टू द सिटी कोणाला प्रदान केली आहे? तर ऍक्च्युली अर्जेंटिना मधलं शहर आहे ब्युनोस आयरस. ते ब्युनोस आयरसच्या माध्यमातून एक पुरस्कार देण्यात येतो, की टू द सिटी म्हणजे शहराची चावी नावाचा पुरस्कार देण्यात येतो. हा पुरस्कार अलीकडे ब्युनोस आयरसच्या माध्यमातून नरेंद्र मोदीजींना देण्यात आलेला आहे. तर अर्जेंटिनाची राजधानी ब्युनोस आयरस येथील शहर प्रशासनाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सिम्बॉलिक की टू सिटी या पुरस्काराने सन्मानित केलेला आहे, म्हणजे शहराची चावी. आपण जर बघितलं भारत आणि अर्जेंटिना मधील द्विपक्षीय संबंध मजबूत करण्यासाठी पंतप्रधानांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. तर आजच्या लेक्चरचे टेस्ट क्वेश्चन. ईशान्य प्रदेश जिल्हा शाश्वत विकास ध्येय निर्देशांक अहवाल 2023-24 कोणी दिला आहे हे तुम्हाला सांगायचं आहे. एशियन पॅरा आर्चरी चॅम्पियनशिपची कितवी आवृत्ती आयोजित करण्यात आली होती आणि ज्या माता नावाचा तटरक्षक सराव जो आहे तर तो कुठे आयोजित करण्यात आला होता? कुठे आयोजित करण्यात आला होता? प्लस पंतप्रधान नरेंद्र मोदीजींना किती आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळालेले आहेत, किती देशांचे सर्वोच्च नागरी सन्मान जे आहे तर ते मिळालेले आहे.
तर हे तुम्ही मला सांगायचे, 4 क्वेश्चनची उत्तर द्यायची आहे. तर थांबूया मित्रांनो, आता आपण इथं. लेक्चर आवडला असल्यास लेक्चरला लाईक करा. लेक्चरची PDF तुम्हाला अभ्यासमित्र ॲप्लिकेशनवर उपलब्ध होऊन जाईल. टेलिग्राम चॅनल, इंस्टाचं पेज फॉलो करायला विसरू नका. आणि बॅचेस जॉईन करताना CJ लाईव्ह कुपन कोड अप्लाय करा, म्हणजे फीमध्ये डिस्काउंट मिळेल. मग थांबूया मित्रांनो, आपण आता इथं भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये. चलो बाय बाय एव्हरीवन, जय हिंद.